सिद्धशिलेच्या वर बरं वातवलय. ठीक आहे, वातवल्याच्या वर आलोक आकाश. बस, त्याच्या पुढे काय नाही. खैर, आलोक आकाश माहिती आहे ना. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ऊर्ध्वलोक बघत आहोत. ऊर्ध्वलोकामध्ये एकूण विमानं किती आहे सांगितलं होतं. छान, मस्त आहे ना. तर अशा प्रकारे 84,97,023 ही सांगितलेली आहेत. तर ही सगळी आपण रचना बघितलेली आहे. पहिल्या काय दीड राजूमध्ये सौधर्म ईशान स्वर्गाची विमानं आहेत. पुढच्या दीड राजूमध्ये है ना, आणि पुढं नंतर अर्धा 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 राजू करत गेलेले आहेत. बरोबर, लक्षात आलं का नाही. मग आता हे पाहत असताना मग आपण पाहिलेलं आहे हे नवग्रह हे निष्पाचन होतं. तर आता आपण काय बघणार आहोत. ह्या विमानांची संख्या आपण बघितलेली आहे का नाही. सौधर्म ईशानमध्ये किती 60 लाख, पुढच्यामध्ये 20 लाख, पुढं 4 लाख आणि पुढं मग 50, 40, 6,000 आहे ना. 700, 700च्या वर 309, 309च्या वर 309 समजतंय ना. ही 309 त्याच्यावर 9 आणि त्याच्यावर 5. सोपं आहे ना. का अवघड जातंय आप्पा सांगा मला. अवघड जात असेल तर मग मला अवघड होईल. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आपण काय पाहिलेले आहेत हे पाहिजे. आता त्यामध्ये सांगितलं होतं ही सगळी रचना जी आहे विमानांची है ना. व्हिडिओ बघून यायला सांगितलं होतं, तर व्हिडिओ बघून आला असाल तर चांगलं आहे. जर बघितलं नाही तर मग सॉरी, मी काय करू शकत नाही. आता मी पण विचार करणार नाही है ना. तर मग आता पुढं सांगितलं होतं काय की मधलं जे विमान आहे त्याला काय म्हणतात. ही रचना आहे ना सांगितली होती. सगळी रचना अशी दाखवतो. एक आहे की आपल्याकडे एक आहे. चार नंबरला त्याला नाही नाही हां हो का. आता हे दिसतंय सगळ्यांना. हो तर काय आहे हे मधलं जे विमान आहे ते काय आहे सांगितलं. इंद्रक विमान है ना. हे मधलं दिसलं का. बरोबर. त्यानंतर हे काय आहे सांगितलं. 4 दिशेला काय आहेत श्रेणीबद्ध विमान आहेत. समजलं ना. 4 दिशेला श्रेणीबद्ध विमान. ठीक आहे. आणि त्यानंतर मग पुढं सांगितलं ह्याच्या मध्ये मध्ये काय आहे श्रेणीबद्धांच्या मध्ये मध्ये काय आहे सगळे प्रकिरणक विमान. दिसतंय ना है ना. गोल जस्ट काढलेला आहे. ॲक्च्युली विमानाचा तुम्हाला आकार दाखवलेला आहे. ठीक आहे ना. इथं विमानं समजून घ्या. हां, तर अशा प्रकारे हे सांगितलं काय आहे. हे इथं भले ही नुसतं गोल काढलं असेल पण इथं विमान असं समजून घ्या असं मला म्हणायचं. ठीक आहे ना. तर मग आता इथं मला सांगायचं काय आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की सगळ्या स्वर्गामध्ये अशी लेयरमध्ये विमान आहेत का नाही. त्यातल्या दक्षिण साईडला जी विमानं आहेत ते रेड कलर केलेले आहेत बघा. कळलं का नाही. हे सगळे दक्षिणेंद्र संबंधी विमानं असतात त्या स्वर्गातली. कळलं का नाही. आणि उत्तर साईडला जी विमानं आहे उत्तर दिशेला आहे ना ती सगळी काय आहे सांगितलं उत्तरेंद्र संबंधी विमानं असतात. समजलं का. आता त्यानंतर पुढं सांगितलेलं आहे की ही जी विमानं आहेत मधलं जे इंद्रक विमान असतं का नाही आहे ना ते सांगितलं संख्यात योजनाचं असतं. किती संख्यात योजन. समजतंय का. संख्यात म्हणजे काउंटेबल आहे ना. मोजता येतं आहे ना. हे मधलं जे इंद्रक विमान असतं त्याची साईज संख्यात योजनाची असते. नियमाने श्रेणीबद्ध जी विमानं आहेत ती सांगितली असंख्यात योजन विस्ताराची आहेत. किती विस्तार आहे त्याचा विस्तार समजताय का नाही. पसरलेली असंख्यात योजन पसरलेली आहेत. ही खूप मोठी मोठी विमानं आहे ना सांगतोय. बघणार आपण हळूहळू बघणार आहोत काय. हां, आणि पुढं सांगितलं जी प्रकिरणक विमानं आहेत मध्ये मध्ये आहेत ना फुलासारखी विखुरलेली रँडमली बघा दिसते ना. रँडमली आहेत का नाही. हां, तर ही प्रकिरणक जी विमानं आहेत ती संख्यात असंख्यात दोन्ही प्रकारची आहेत. दिसतं ना. छोटे पण डॉट्स आहेत आणि मोठे पण डॉट्स. समजलं.
हा लक्षात ठेवा, है ना. नरकाच्या इथं पण हेच नियम लागणार आहे. इंद्रक जे आहे ते संख्यात योजनवालं, श्रेणीबद्ध आहे ते असंख्यातवाला, ठीक आहे ना, असंख्यात योजन विस्तारवाला. आणि प्रकीर्णक जे आहेत ते फुलाप्रमाणे विखुरलेले आहेत, ते संख्यात असंख्यात मिक्स आहेत. समजलं? भावासन होतंय का? हां. आता लक्षात घ्या, ही जी विमानं आहेत ही सगळी कशी आहे सांगितलं, अशी लेअरमध्ये पसरलेली आहेत ना, कळतंय का? हा ना. त्यातलं जे पहिलं विमान आहे, पहिला स्वर्ग आहे का नाही, पहिला स्वर्ग कुठला? सौधर्म ईशान, बरोबर का नाही. त्यातला सौधर्म जो स्वर्ग आपण बघत आहोत, आता हे काढायला, हे समजलं ना, हे जातो. हां, सौधर्म जो स्वर्ग आहे, है ना. आता ही सगळी जी विमानं आहेत, है ना, पहिलं विमान बघायचं, ही सगळी सांगितलं लेअरमध्ये विमान आहेत ना. तर त्यातले पटल, है ना, सांगितलं होतं किती पटल आहेत सौधर्म ईशानमध्ये, किती पटल्स आहेत? 31. पुढच्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये, तिसऱ्या चौथ्यामध्ये 7, पाचव्या सहाव्यामध्ये, समजतं ना. पुढं लांबतो कापिष्टमध्ये, शुक्र महाशुक्रमध्ये, शतार सहस्रामध्ये, आणि हे आणत प्राणत आरणच्युत असे चारी मिळून 6 लावे, चारी मिळून, ठीक आहे ना, 6. हां, अशा प्रकारे हे झाले. आता ह्याच्या वर 9 काय आहेत? ग्रहवेग. 9 ग्रहवेगमध्ये सांगितलं किती आहेत? 3 आहेत का नाही, म्हणजे किती आले? 9 ग्रहवेगमध्ये 9 पटल आहेत. हे लक्षात राहील ना. हां, 9 अनुदिशमध्ये 1 पटल आणि 5 अनुत्तरमध्ये पण 1 पटल. समजलं? ओके. आणि ही सगळी रचना अशीच, मध्ये इंद्रक, 4 दिशेला श्रेणीबद्ध, आणि त्याच्यामध्ये काय आहेत? प्रकीर्णक. समजलं? आता थोडं पुढं जाऊन सांगतो. हां, सौधर्म ईशान स्वर्गामध्ये मध्ये पहिलं जे आहे ना, सौधर्म स्वर्गातलं काय आहे? 31 आहेत का नाही. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? ऋतू. सेंटरला काय आहे? ऋतुविमान, है ना. ऋतुविमान कुणाच्या अधीन असणार आहे? सौधर्म. दक्षिणेंद्र सांगितलं होतं का नाही. इंद्रक विमानं कुणाच्या अंडर आहेत? दक्षिणेंद्राच्या. सांगितलं होतं का नाही? दाखवलं होतं ना तुम्हाला आत्ता. इंद्रक, हा ना. आणि श्रेणीबद्धमधलं उत्तर दिशेचे सोडून बाकीचे पूर्व, पश्चिम आणि दक्षिण साईडचे श्रेणीबद्ध पण दक्षिणेंद्राच्या अधीन आहे. सांगितलं होतं ना. काय असं चेहऱ्यावर असं दाखवतात ना, गंमत. आत्ताच सांगितलं होतं बरं का. बघा, हे सांगितलं होतं का नाही. हे कुणाच्या अधीन आहे? रेड कलर केलेलं कुणाच्या अधीन आहे? आणि ब्ल्यू कलर केलेलं. मग आता ही इंद्रक, सगळी इंद्रक विमानं कुणाच्या अधीन आहेत? सगळी इंद्रक. तिथल्या हिथला जो दक्षिणेंद्र असेल त्याच्या अंडर, आणि पूर्व, पश्चिम आणि दक्षिण साईडचे श्रेणीबद्ध दक्षिणेंद्राच्या अधीन आहेत. उत्तर साईडचे श्रेणीबद्ध मात्र उत्तरेच्या अधीन. ठीक आहे ना. तर आता आपण बघत आहोत, काय हे काढणं ह्यात जातोय का. हां, मग आता पहिलं जे आहे सांगितलं काय आहे? ऋतुविमान आहे. पहिलं कुठलं आहे? आहे ना. पहिले लेअर समजते ना. पहिल्या लेअरमधलं जे मधलं श्रेणी इंद्रक आहे त्याचं नाव काय आहे? ऋतू. ठीक आहे ना. आता हे ऋतुविमानाचा विस्तार किती आहे माहिती आहे का? जर व्हिडिओ बघून आला असाल तर कळलं, त्याच्या अगोदरचाच व्हिडिओ होता, है ना. ह्या ऋतुविमानाचा विस्तार 45 लाख योजन. किती? पहिलं विमान, पहिल्या स्वर्गातलं पहिलं विमान, आणि ते संख्यात योजनवालं आहे. श्रेणीबद्ध विमान कशी आहेत? असंख्यात योजन विस्तारवाले आहेत, हाय का नाही. आणि हे पहिलं जे आहे इंद्रक विमान, ह्याचा विस्तार किती सांगितला? संख्यात योजन म्हणजे 45 लाख योजन. किती? 45 लाख योजनाचं काय आहे हो? ऋतुविमान आहे. आता झालं की अजून काय आहे? सिद्धशिला आहे. अजून मध्य लोक नाही, मनुष्य लोक म्हणा. शब्द काय वापरायचा? मनुष्य लोक. 2.5 द्वीप 45 लाख योजनाचं समजते का?
मग हे पहिलं एवढं विमान समजलं का, जे संख्यात योजनाचं आहे ते किती 2.5 द्वीपावर आहे. कळतंय का तुम्हाला काय म्हणतोय ते? केवढा मोठा विस्तार आहे. आलं लक्षात? आता अजून सांगतोय पुढं बरं का. हां, हे ऋतू विमान आहे का नाही, हे जिथून सुरू झाला तिथून स्वर्ग सुरू झाला आणि त्याच्या खाली काय आहे, मध्यलोक. कळतं का? मग आता पुढे जाऊन सांगतो बघा. हे सांगितलेलं आहे की हा सुमेरू पर्वत आहे का नाही आपला, सुमेरू पर्वत. इथं चुलिक आहे सुमेरू पर्वताची बरं का. 40 योजनाची चुलिक आहे. त्या चुलिकेपासून हे पहिलं जे ऋतुविमान आहे ना, त्यामध्ये कितीचा गॅप आहे, बाल का अग्रभाग, एका केसाचा जो अग्रभाग आहे का नाही एवढाच गॅप आहे. तो गॅप बघायला सुद्धा जवळ जायला लागेल. केवढं अंतर समजलं का, केवढा गॅप आहे. जो आपण काय सांगितलं, मध्य लोकाची हाईट किती सांगितली होती, मध्य लोकाची हाईट किती. आता मात्र कमाल करताय. बरोबर आहे की, बरोबर आहे का चुकतं. सुमेरू पर्वता एवढी 1,40,000 योजना सांगितलं होतं का नाही. मग मध्यलोक जिथं संपला आणि ऊर्ध्वलोक सुरू होतो त्याच्यामध्ये गॅप केवढा आहे, फक्त 1 केसाचा. नुसतं केस म्हणू नका, केसाचा पण अग्रभाग. बाल का अग्रभाग समजते ना, केस तर मोठा असतो पण त्याचा अग्रभाग समजते का. हां, केस जेव्हा तुटतो तेव्हा अगदी त्याच्यावरचा अगदी फक्त किती छोटासा काय आहे गॅप, समजलं का. तिथून काय सुरू झालेलं आहे, पहिला विमान तिथं सुरू झालं, स्वर्ग तिथून सुरू झालं, ऊर्ध्वलोक सुरू झालं मोजायला. कळलं का, भावभाषण होतंय का. मग हे विमान ऋतू विमान जे आहे किती विस्तार आहे, योजन. कळतंय का नाही, है ना. मग अशा प्रकारे सांगितलं काय आहे की त्या 2.5 द्वीपावर हे पहिलं विमान आहे, जर वर्ण बघितलं तर, आहे ना. आणि तुम्हाला आता चित्रात्मकच बघायचं असेल तर तुम्हाला ते एपिसोड नंबर 1 बघायला लागेल. त्यात छोटासा सीन आहे फक्त, आहे ना. तर ते चित्रात्मक दाखवलेलं आहे. बरोबर 2.5 द्वीपावर 5 मी विरोध करे तिथं सगळे 2.5 द्वीप, त्याच्यावर बरोबर काय आहे, एवढा मोठं काय आहे ते पहिलं विमान आहे. कळलं का. असं आहे. अजून खूप चर्चा आहे पण आता तुम्हाला किती हे सांगायचा अभिप्राय काय आहे. आता हे विद्याधर वगैरे किंवा मनुष्यसुद्धा वृद्धिधारी वगैरे सगळे जातात ना पंचमेरूचे वगैरे दर्शन करायला वगैरे जातात का नाही. पण एवढा केसाचा अग्रभाग एवढा गॅप असून सुद्धा ते वर जात नाहीत, तेवढी कॅपॅसिटीज नाही आहे त्यांची. त्यांची जी वृद्धी वगैरे आहेत का नाही, नाहीतर वर लगे स्वर्गात जायला किती वेळ लागते. स्वर्ग सुरू होतोय का नाही, कुठून स्वर्ग सुरू होतोय. पण इथं काय आहे, इथं ऑलरेडी बॉर्डर आहे, कळलं का नाही. आणि ते वरचे खाली येऊ शकतात पण खालचे, समजलं का नाही. ही सीमारेखा आहे ना. असं आहे, खूप काय काय चर्चा आहे. बघू हळूहळू बघू, ठीक आहे ना. तर असं पक्क करा, हळूहळू पण पाहू.